नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हे खेकडे. मी मस्त मध्ये स्वच्छ धुतल्याचे जिवंत खेकडे होते मंडळी. त्याला मस्त म्हणजे धुतल्यात, थोडीशी हळद लावलेली आहे. हे बघा खेकडे. आपण ह्याचा हलकासा रस्सा बनवायचा आहे, जास्त पातळ नाही बनवायचा, हलकासा बनवायचा आहे. चला तर त्याचा मसाला आहे, हे वाटण आहे, कांदा आहे आणि टमाटर आणि कढीपत्ता. आपण तेल तापत ठेवलेलं आहे. थोडं आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये ह्याला आपण थोडंसं फ्राय करायचं. जास्त नाही, थोडंसं करायचं. ह्यात टाकणार आहोत आपण थोडंसं जिरं, कांदा. कांद्याला मस्तमध्ये आपण गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं. कांद्यावर आपण टमाटर पण टाकणार आहे, म्हणजे आपला कांद्याबरोबर आपला टमाटर पण बरोबर टाकणार आहे. मीठ, त्यासाठी आपला कांदा लवकर मऊ पडेल. त्याच्यावर आपल्याला मसाला पण टाकायचा आहे. थोडीशी टाकायची हळद, थोडीशी टाकायचं मिरची पावडर, थोडंसं आपलं टाकायचं आहे गरम मसाला, जास्त नाही, थोडंसं टाकायचं. टाकून खाली मस्तमध्ये हलवून घ्यायचं. मंडळी याला काय म्हणतात? चिंबोरी. चिंबोरीच म्हणतात ना. आणि हे जे समुद्रात मध्ये असते ना सफेदवाली, त्यापेक्षा ही काळ्या जी पाटीवाली असते ना, ही काळी पाटीवाली ही खूप चविष्ट आणि छान लागते. त्याच्याने अंगी बघा केवढं मोठं मोठं येते. आता आपण ह्याच्यात टाकून द्यायचं. हे सगळं छानपैकी हलवायचं. हे आपलं बनवतावरनं छानपैकी कोथिंबीर टाकायची. त्याला शिजायला जास्त वेळ नाही लागत, थोडंच लागतं. त्याला आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. थोडंसं आपल्याला ह्याला चिंच टाकायचं. चिंच कोकम तुम्हाला जे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाका. मी चिंच टाकणार आहे. हे छानमध्ये आपण तेलामध्ये मस्तमध्ये ह्याला परतून घेतलेलं आहे. आमच्या गावाला मंडळी ना, हे असा पावसाळा चालू झाला ना, ओढे वगैरे असतात की नाही, त्यामध्ये हे खूप सापडतात. असे दगडाखाली वगैरे असे खूप सापडतात. आणि आम्ही पहिलं ना खूप आणायचो. असा पाऊस पडायला लागला, असं ओढ्यात वगैरे गेलं ना, दगडाखाली खूप सापडायचे. आता ह्याच्यामध्ये आपण ना एकदम हलकंसं गरम पाणी टाकायचं. आपण गरम पाणी ऑलरेडी केलेलं आहे. आता एवढ्या पाण्यात आपण ह्याला छानपैकी शिजवून घ्यायचं. ह्याचा रस्सा कसा बनतो म्हणजे, हे जे नांगे असतात ना छोट्या छोट्या, त्या अशा टेचून मिक्सरमधून काढून त्याला गाळून त्याचा रस्सा बनतो. पण आपल्याला ते मला नाही आवडत एवढा ते रश्श्याचा. घरात एवढं पसंत नाही करून करत. ते असाच मसाला टाकून आणि पूर्ण हे असं टाकून देतात. हे असंच आमच्या घरात म्हणजे आवडतं. ते नांग्या तोडून वगैरे नाही का, ते मिक्सरमधून तर तसे जास्त नाही घरात कोण खात. हे असंच खातात, असाच रस्सा. तर आपण ह्याला छानपैकी मंद आचेवरती जास्तीत जास्त 5 ते 6 मिनटं उकळून द्यायचे. म्हणजे आपलं हे चिंबोरीचं कालवण रेडी होईल खाण्यासाठी. बघा मंडळी, आपलं हे आपल्याला बस एवढाच रस्सा बनवायचा आहे. एवढाच रस्सा आपल्याला बनवायचा आहे. हे छानपैकी शिजलं गेलेलं आहे. एकदम मस्त शिजलेलं. रस्सा पण एकदम चांगला थिक्क, चांगला घट्ट बनलेला आहे. छानपैकी रस्सा पण बनलेला आहे. आता आपण गॅस बंद करायचं.